हॅलो हाय नमस्कार. आज मस्त व्हेज पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. एकदम मस्तपैकी फ्रेश व्हाईट असा एकदम व्हेज पुलाव आपण केलेला आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, कारण का खूप छान बारीक सारीक सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगितल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे रेसिपी साधी सोपी कमीत कमी साहित्यातली आहे. चला तर मग आपण आपल्या पुलावला सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो साधारण अर्धा तास तरी मी तो भिजत घातलेला आहे. इथे मी ओले मटार घेतलेले आहेत, थोडं गाजर, बीन्स आणि फ्लावर्स असे भाजीमध्ये घेतलेलं आहे. इथे थोडा अख्खा मसाला घेतलेला आहे, तमालपत्र, मसाला वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जायपत्री आणि चक्री फूल अशा पद्धतीने अख्खा मसाला घेतलेला आहे. आणि तांदूळ हा नक्की भिजत घालूनच करा, म्हणजे आपला जेव्हा जो पुलाव शिजतो तो मस्तपैकी छान मोकळा मोकळा फळफळीत असा तयार होतो. त्यामुळे डायरेक्ट कधी यूज न करता तांदूळ भिजत घातलेलाच योग्य आहे. आता इथे आपण घेणार आहोत तूप. ही रेसिपी ही तुपामध्येच करा, तुपामध्ये खूप छान लागते. तूप नसेल तेल वापरलं तरी चालेल, पण तुपाने एक छान फ्लेवर येतो. इथे मी 2 टेबलस्पून तूप घेतलेला आहे आणि जो अख्खा मसाला घेतलेला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अख्खा मसाला जरा गरम झाल्यानंतर आपण जी सगळी भाजी घेतलेली होती आपण ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये बटाटा वापरायचा असेल, अजून थोडी म्हणजे एक्स्ट्रा अजून भाजी कोणती ॲड करायची असेल तरीसुद्धा चालेल, पण मी एवढेच घेतलेली, कारण का ही खूप छान रेग्युलर आपल्याला पुलावसाठी एकदम मस्तपैकी अशा पद्धतीने आपण ती थोड्या प्रमाणात अशी ही घेतलेली आहे. एक्स्टर्नल घेतली की जरा भरपूरच तो म्हणजे भाजी जास्त आणि राईस कमी असं होतं, त्याच्यामुळे एवढ्याच व्हेजिटेबल्स आपल्याला योग्य आहेत. आता त्या चांगल्या तुपावरती आपण परतवून घेतलेत. आता आपण त्याच्यामध्ये जो तांदूळ भिजत घातले, मटार टाकून घेतलेत, मटारसुद्धा आपण छानपैकी त्याच्यावरती परतवून घेऊया. आणि आपण जो तांदूळ भिजत घातला होता त्यातलं पूर्णपणे पाणी हे आधी काढून घ्यायचं, अजिबात त्याच्यातलं पाणी घ्यायचं नाही आहे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं ते. आणि मग तो जो तांदूळ आहे तो आपण ह्या आता भाजीवरती म्हणजे ह्या सगळ्या आपल्या व्हेजिटेबल्सवरती टाकायचं आहेत. आता इथे मी ॲड थोडे केलेले आहेत ओले काजू. आता ओले काजूचा सीझन आहे, ओले काजूचा सीझन असल्यामुळे मी साधारण असे थोडेसे काजू साल काढून त्याचे मस्तपैकी घेतलेले आहे, कारण का हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे ओले काजू तुम्हाला मिळालेच तर टाकलेत तर ठीक आहे, नाही टाकले तरीसुद्धा तुमच्या पुलावमध्ये काही फरक पडणार नाही आहे. पण एक आता सीझन असल्यामुळे मी हे टाकलेले आहेत. इथे मी तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ आपण त्याच्यावरती टाकून एक 5 मिनटं आपल्या पूर्ण भाज्यांमध्ये तो तांदूळ परतवून घ्यायचा आहे. परतवताना एकदम हलक्या हाताने घ्यायचा आहे, कारण का तांदूळ आता आपला ओला झालेला आहे, अर्धा तास भिजत घातलेला होता, त्याच्यामुळे तो लगेच तुटू शकतो. आणि आपल्याला पुलावसाठीचा अगदी अख्खा मोठा तांदूळ असा पाहिजे, कारण का नंतर जो पुलाव तयार होतो तो खूप छान असा होतो. त्यामुळे शक्यतो मिक्स करताना अगदी अलगद हाताने ते करायचं आहे. आता तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते की आता हा राईस आपला पुलाव एकदम व्हाईट राहण्यासाठी एक त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप दूध. इथे आपण 1.5 कप तांदूळ घेतलेला होता, त्यामुळे आपल्याला टोटल 3 कप पाणी लागणार होतं. 3 कपातलं अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे आणि 2.5 कप पाणी घेतलेलं आहे. जेवढा तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या डबल तुम्हाला पाणी घ्यायचं असतं. त्यामुळे इथे मी 1.5 कप तांदळासाठी 3 कप पाणी असा रेशो ठेवलेला आहे. त्यातलं अर्धा कप मी दूध टाकलं आणि 2.5 कप मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर आपल्या सगळ्या पाण्याला चांगली उकळी आली, आपल्या भाज्या तांदूळ व्यवस्थित शिजलं, पाणी त्यातलं आटायला सुरुवात झाली की मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची आहे. तिथपर्यंत हे असंच ठेवायचं. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुमचा राईस इतका मस्तपैकी एकदम पांढरा शुभ्र आणि सुंदर टेस्टवाला असा होतो. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने हा पुलाव, आणि केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा कशा पद्धतीने झाला तो. आता तांदूळातलं सगळं पाणी म्हणजे आपल्या पुलावातलं पाणी सगळं आटलेलं आहे. आता मी एक 10 मिनिटाची वाफ काढून घेते. आता वाफ काढेपर्यंत इथे मी तूप घेतले थोडं, त्या तुपामध्ये मी थोडे बदाम, किशमिश आणि काजू असे थोडेसे पण जरासे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे सगळं ऑप्शनल आहे, पण थोडासा जरा एक त्याला शाही लुक आपल्या पुलावला द्यायचा असेल तर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. जर असे अगदी 5 सेकंदासाठीच असे नुसते फ्राय करून घ्यायचे. तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आपण ते सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे थोडे. आता आपला राईस पूर्णपणे शिजलेला आहे, आपला पुलाव शिजलेला आहे. गॅस बंद केला आहे मी. 5 मिनटं गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण काढायचं नाही. 5 ते 10 मिनटं जरा वाट बघायची आणि 5 ते 10 मिनटानंतर आपण ते काढायचं. त्याच्यावरती थोडीशी मी गार्निशिंगला कोथिंबीर टाकून घेते आणि जे आता आपण ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये तुपामध्ये ते तळून घेतलेले आहेत
ते आता आपण त्याच्यावरती टाकून घ्यायचे आहेत. त्याने खूप छान अजून आपल्या पुलावला टेस्ट येते. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना रेसिपी शेअर करा, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली, तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ती. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.